ती गेल्यानंतर मग हिच्याकडेच तसं दोघींनाही टॉर्चर करत असणार ते, आणि तिचं झाल्यानंतर हिचं झाल्यानं पण तिचं शिक्षण जास्त, ती वेल ग्रॅज्युएट होती, ती प्रतिकार करणारी ती माझ्या मुलीसारखीच ती पण मुलगी आहे. ती प्रतिकार करणारी माझी मुलगी शांत स्वभावाची गुणी मुलगी होती. ती त्यांच्या दबावाखाली असल्यामुळे ती कधी त्यांना प्रत्युत्तर देत नसेल, त्यामुळे तिचा गैरफायदा घेऊन तिला हे असं कृत्य तिच्यावरती केलेलं आहे. वैष्णवीचे शेवटचे फोटो जर बघितले तर तिच्या अंगावरचे मारहाणीचे वन वगैरे या सगळ्या गोष्टींनंतर प्रचंड त्रास होतो. कुणी सर्वसामान्य माणूस असेल त्याला सुद्धा. तुम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची कोणाची भेट घेणार आहात का कुटुंब म्हणून? या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांनी जी दिरंगाई केली, आता केस तरी किमान इथून पुढची वॉटर टाईट करावी, पुरावे जे आहेत ते तशा पद्धतीनं द्यावेत, आणि या सगळ्या प्रकारामध्ये एखादा विशेष सरकारी वकील देऊन फास्ट ट्रॅकवर या कोर्टाचा निकाल लावावा आणि यांना शिक्षा व्हावी, अशी काही मागणी तुम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना भेटून करणार आहात का? उपमुख्यमंत्री दादांकडे मी तशी मागणी करणार आहे की फास्ट ट्रॅकवरती हे चालवावं आणि माझ्या मुलीला लवकरात लवकर न्याय द्यावा.